महाराष्ट्र मंडळी कसे तुम्ही लोक. सो आज बघा माझे कामं मी सकाळी संपवून आणि इकडे पिल्लूबरोबर टाईम स्पेंड करत होती. आणि रिसेंटली इथं मला भाजीपाला क्लीन करायचा होता. माझ्या ठरलं की सँडविच बनवायचं म्हणून, कारण की माझी खिचडी लयच घाण झाली होती. म्हणून मम्मी माझ्या दिरासाठी सँडविच बनवले, त्यांना खूप आवडतं म्हणून. आणि मग त्यांनी आणि मी खूप सोबत बसून आम्ही एन्जॉय केलं सँडविच. आणि आमच्याबरोबर एक शेजारचा सार्थक होता आणि माझा मुलगा, हे दोघं पण होते. ते दोघं पण खेड्यामध्ये खूप एन्जॉय करत होते. मग रिसेंटली जेव्हा आम्ही इथे सँडविच खात होतो तर माझ्या दिराला माहिती नव्हतं, पण त्यांना अचानक माहिती पडलं की मी ब्लॉगिंग शूट करते. तर ते बोलले उचला लवकर उचला, तो फोन उचला. मग इथे शिवांशला आवरता इथंच मला पूर्ण टाईम काढावा लागतो, कारण की तुम्हाला तर जसं काय माहिती आहे माझ्या घराचं कलरिंगचं काम चालू आहे. मग रिसेंटली इथं मी आज माझ्या फ्रेंडच्या घरी पण गेली होती. मग तिथं बसून मी खूप साऱ्या गप्पा मारल्या, कारण की माझी कामं झालेली होती. मग हे बघा, या माझ्या फ्रेंडचा बेडरूम आहे, तिथं आमची मुलं खेळत होती. मग रिसेंटली माझी सासरी जेव्हा ऑफिसला जायला निघाली होती तेव्हा बघा शिवांचा रिॲक्शन, नाही मला पण यायचे बाबा, नाही मला पण यायचे बाबा, त्याचे असे हट्ट चालू होते. मग रिसेंटली माझी सासरी त्याला घेऊन गेली सोबत आणि त्याला खाऊ घेऊन दिला. मग इथं तो गेला जेव्हा खाऊन घ्यायला, तेव्हा येताना खूप रडत होता. मग मी कसं तरी त्याला शांत केला आणि असाच काही दिवस गेला. तुमचा कसा गेला? बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.